नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण अशा एका अद्वितीय महापुरुषाची गाथा जाणून घेणार आहोत, ज्यांच्या धैर्याने इतिहासाला नवं वळण मिळालं. ज्यांनी केवळ राज्य जिंकलं नाही, तर जनतेच्या मनावर राज्य केलं. ज्यांनी तलवारीने लढाई जिंकली, पण न्याय, धर्म आणि स्वाभिमानाने इतिहास जिंकला. आपल्या भारतभूमीने अनेक वीरांना जन्म दिला, पण त्यांच्या जन्माने सह्याद्रीला छत्र मिळाले, जनतेला स्वराज्याची ओळख मिळाली आणि हिंदवी साम्राज्याची पताका उंचवली. ते म्हणजे महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एक तेजस्वी बालक जन्माला आले. शहाजीराजे भोसले यांचे ते सुपुत्र. जिजाबाईंनी शिवाई देवीसमोर प्रार्थना केली होती, मला असा पुत्र दे जो धर्मरक्षण करील. आणि त्या देवीच्या कृपेने जन्म झाला शिवबांचा. लहानपणापासूनच शिवबा वेगळे होते. लाल महालात जिजाऊ त्यांना रामायण, महाभारत, श्रीराम आणि श्रीकृष्णांच्या कथा सांगत. त्या कथा केवळ गोष्टी नव्हत्या, तर त्या संस्कार होत्या. अन्यायाविरुद्ध उभं राहायचं, स्त्रीचा सन्मान करायचा, धर्माचं रक्षण करायचं, हे शिवबांच्या मनात खोलवर रुजलं गेलं. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शस्त्रविद्या, घोडेस्वारी, युद्धनीती शिकली. पण त्यांचं सर्वात मोठं स्वप्न होतं स्वराज्य. परकीय सत्तेखाली जगणं त्यांना मान्य नव्हतं. त्यांना स्वतःचं राज्य हवं होतं, हिंदवी स्वराज्य. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शिवबांनी आपल्या मावळ्यांसोबत शपथ घेतली, आपण स्वराज्य स्थापणार. आणि इतिहासाने दिशा बदलली. 1647 साली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा श्री गणेशा झाला. त्यानंतर राजगड, पुरंदर, कोंढाणा, रोहिडेश्वर असे अनेक किल्ले ताब्यात आले. किल्ले हेच स्वराज्याचे बळ होते. पुढे 300हून अधिक किल्ल्यांचे जाळे उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याची अद्भुत पद्धत विकसित केली. शत्रू मोठा असला तरी बुद्धी, वेग आणि भूगोलाचा अभ्यास यांच्या जोरावर विजय मिळवायचा, ही त्यांची नीती होती. 1659 मध्ये आदिलशहाने अफजल खानाला पाठवले. अफजल खान मंदिर उद्ध्वस्त करत, भीती पसरवत प्रतापगडाजवळ पोहोचला. पण महाराज सज्ज होते. भेटीत अफजल खानाने कपटाने वार केला, पण महाराजांनी वाघनक्यांनी त्याचा अंत केला. होता जिवा म्हणून वाचला शिवा. जिवा महालाने सय्यद बंडाचा पराभव केला. या विजयाने स्वराज्याच्या मनात अढळ आत्मविश्वास जागृत झाला. त्यानंतर पन्हाळगडाचा वेढा, सिद्दी जोहरचा हल्ला आणि पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडेंचे बलिदान या घटनांनी स्वराज्य पवित्र झाले. विशाळगडावर तोफांचा आवाज झाला आणि बाजीप्रभूंनी शेवटचा श्वास घेतला. त्याग म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं. शाहिस्तेखानाने पुण्यातील लाल महालात मुक्काम केला, पण एका रात्री महाराज 300 मावळ्यांसह आत शिरले आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटली. हा धाडसी हल्ला मुघल साम्राज्यासाठी मोठा धक्का होता. 1664 मध्ये सुरतेची पहिली लूट झाली, पण ती केवळ संपत्तीची नव्हती, ती मुघल सत्तेला दिलेली चेतावणी होती. स्त्रिया, मुले, धार्मिक स्थळांना हात न लावण्याची महाराजांची नीती जगाने पाहिली. 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. 23 किल्ले द्यावे लागले, पण महाराज पराभूत नव्हते, ते रणनीती आखत होते. 1666 मध्ये औरंगजेबाने आग्र्याला बोलवले. दरबारात अपमान झाला, नजरकैद झाली, पण महाराजांनी आजारी असल्याचे ढोंग करून फळांच्या पेटीतून सुटका केली. महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी पुन्हा किल्ले जिंकायला सुरुवात केली. 1670 मध्ये सिंहगडावर तानाजी मालुसरे वीरमरण पावले. त्यावेळी महाराजांच्या तोंडून शब्द निघाले, गड आला पण सिंह गेला. आणि अखेर 6 जून 1674 रोजी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. गागाभट्टांनी विधी केला. शिवाजी महाराज छत्रपती झाले. हिंदवी स्वराज्याला अधिकृत स्वरूप मिळाले. राज्याभिषेकानंतर त्यांनी प्रशासन अधिक मजबूत केले. अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. पेशवे, अमात्य, सुमंत, सेनापती, न्यायाधीश प्रत्येक विभाग सुव्यवस्थित केला. शिस्तबद्ध सेना,
सशक्त आरमार, मजबूत किल्ले, त्यामुळे स्वराज्य अभेद्य बनले. दक्षिण मोहिमेत त्यांनी जिंजी, वेल्लोर हे किल्ले जिंकले. कर्नाटकात विस्तार केला. मराठा साम्राज्याची सीमा वाढली. त्यांचा राज्यकारभार न्यायप्रिय होता. स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे संरक्षण, धार्मिक सहिष्णुता हे त्यांच्या राज्याचे आधारस्तंभ होते. अखेर शेवटी 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर या महान राजाने अखेरचा श्वास घेतला. पण त्यांनी पेटवलेली स्वराज्याची ज्योत कधी विझली नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ इतिहासातील राजा नाहीत. ते विचार आहेत, स्वाभिमान आहेत, धैर्य आहेत, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा आहेत. आजही सह्याद्रीच्या कड्यावर उभं राहून जर आपण जय भवानी, जय शिवाजी असा नारा दिला तर त्या गर्जनेत स्वराज्याचीच ऊर्जा दडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ही केवळ भूतकाळातील घटना नाही, तर तो एक जिवंत विचार आहे. स्वराज्य म्हणजे फक्त राज्यसत्ता नाही, तर न्याय, धर्म, स्त्री सन्मान, शेतकऱ्यांचा आदर आणि प्रजेवरील अपार प्रेम ही शिकवण महाराजांनी आपल्या कृतीतून दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्न पाहण्याचं धाडस त्यांनी केलं आणि त्या स्वप्नासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्पण केला. महाराज आज देहाने आपल्यात नसले तरी त्यांची प्रेरणा, त्यांचा स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत आजही प्रत्येक मराठी मनात तेवते आहे. प्रश्न एवढाच आहे की आपण त्या विचारांना आपल्या जीवनात किती जागा देतो. आणि म्हणूनच शिवजयंती हा फक्त उत्सव नाही, तर तो आपल्या इतिहासाची आठवण, आपल्या अस्मितेची जाणीव आणि स्वाभिमान जागवण्याचा दिवस आहे. अशा या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.